संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगाने 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद. महाराष्ट्रातील मतदार यादीत गडबड. महाराष्ट्रातल्या 70 लाख नव्या मतदारांची माहिती जाहीर करा. लोकसभेत राहुल गांधींची मागणी. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. राहुल सोलापूरकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? संजय राऊतांचा खडा सवाल. काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंबू सापडले. रामदास कदमांचं राऊतांना प्रत्युत्तर. करुणा शर्माच्या गाडीत बंदूक देशमुख नावाच्या व्यक्तीनं ठेवली. बंदूक ठेवल्यानंतर भास्कर केंद्र सचिन सानप यांनी गाडीचा दरवाजा लावला. तक्रार केल्यानंतर दोघंही निलंबित होतील. सुरेश धस यांची माहिती. दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली. साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांचा चाकू खुपसून त्यांची हत्या. शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचं वक्तव्य. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. 2 लोकलमधील 3 मिनिटांचा वेळ 2 मिनिटांवर आणण्याचा आमचा प्रयत्न. खासगी कार्यालयांनी वेळा बदलाव्यात याबाबत चर्चा सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय.